त्यांना तकलीफ का नाही झाली आणि आताच का झाली? आमचं सगळं उद्ध्वस्त करायचे आताच का त्यांना तकलीफ झाली? त्यावेळेस पण आता हे सगळं काय बांधलं होतं, आम्ही पेपर बांधला होता, आम्ही बांबू टाकले होते की पाऊस येत होता, सगळं ते उडून आम्हाला लागायचं, आमच्याकडे गॅस होता, कधी गॅसचा पोट व्हायचा, काय ना काय व्हायचं. तर त्यासाठी आम्ही निवारा म्हणून म्हणजे हे नाही लागाव, गॅसला हवा नाही लागाव म्हणून आम्ही शेड टाकलं. मग ती काय चुकी झाली? अरे तुम्ही सरकारच्या जाग्यावर मोठी मोठी बिल्डिंग बांधता, तर त्याचा तुम्हाला तकलीफ नाही. मग गोरगरीब सरकारच्या जागेवर बसलो म्हणून आम्ही काय काय हे केलं? तुम्ही तर म्हणता आवास योजना मध्ये नाव द्या, सरकारचं आहे. सरकार तुम्हाला कुठेतरी एखादं मोकळी जागा बघून तुम्हाला गोरगरिबांसाठी जागा देईन. मग आता इथं आम्ही बसलो तर काय तकलीफ झाली? ही सरकारचीच जागा आहे ना, काय आमच्या बापाची जागा आहे? मग सरकारच्या जागेवर जिथं तुम्ही म्हणता की या योजनेमध्ये या, तिथं आम्ही तुम्हाला घर देतो, तुम्हाला आमकं करून देतो, तमकं करून देतो. मग आता ही मोकळीच जागा होती म्हणूनच आम्ही बसलो ना. मग आम्ही काय दारू इकली, गांजा इकली, बेवड्या लोकांना घेऊन बसलो शेजारी? काय केलं? आमचे कांदा भजे फेमस, आमची भेळ फेमस, आमची मॅगी फेमस, ते खायला पुण्यावरून तुम्ही इथं येताय हो. चांगले चांगले नेते कितीतरी आले असतील, हे मिलिटरीचे साहेब लोक मॅगी खायला सगळे लोक येत होते. मग त्यावेळेस आम्ही सरकारच्या जमिनीवर नाही बसणार तर कुठं? मग आम्हाला कुठंतरी आमचा 7-12 दे बाबा, आम्हाला दे. आम्हाला 7-12च नाही ह्या सगळ्या लोकांना, आम्हाला कुठंतरी गायरान दे, त्यात बसतो आणि तिथं आम्ही करतो हाच व्यवसाय. आम्ही काय भीक मागितलं होतं? मतदान एका मतदान तुला कुठपर्यंत नेऊ लागते, किती लांबवर नेऊ लागते. तू पांढऱ्या गाडीत बसतो, त्या टायमाला तुझ्या गरीबाला येत नाही येत गरीब आहे म्हणून. ह्योच तो वडापाववाला, ह्योच तो कांदा भजेवाला की मला ह्यांनी मत दिलं म्हणून मी गाडीत आहे. वाटत होतं का नाही? मग आता आम्ही कुठं जायचं? आता आमची फजिती झाली. एकाला आम्ही 1000 लोकांना कांदा भजी चारले, एकाने तरी आम्हाला फुकटचा चहा पाजला. कालपासून आमची ही परवट केली. कशामुळं? का म्हणून परवट केली? आम्ही काय केलं होतं? काय गुन्हा केला होता? ज्या वेळेस तुमचे लोक चालले ते म्हणले हा मोठा ऑफिसर आलाय, कोणता तरी नेता चाललाय, गाड्या बंद करा, की आम्ही गरिबांनी गाड्या बंद करायच्या. कुणी म्हणलं की आता अर्ध्या तासातच गाडी बंद करा, अर्ध्या तासात आम्ही गाड्या बंद करायच्या. सगळं आम्ही लपून ठेवायचं की लगेचच आम्ही जायचं घरी निघून. का आमची रोजी नव्हती, आमची लेकरं बाळ नाही, आम्हाला कुणी नाही का जगात? जसं त्यांचा परपंच आहे. तुमचे पोरं तुमच्याकडे पैसा आहे म्हणून मोठे मोठे शिक्षण घेतात, आमच्या पोरांनी काय करायचं? आमचे पोरं वडापाव विकतात. मग त्याची लाज, पोटाची लाज आम्हाला कशाला? आम्ही कोणची काय काय ऐकलंय? गांजाची तस्करी तुम्ही हे करता. एका दिवसाला तुम्ही तुमच्या हातात येते त्यावेळेस तुम्ही लाखो रुपये कमावता. अरे आम्हाला फुकटचे आमच्या कष्टाचे 5 रुपये कमवू द्या ना तुम्ही.